नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पुढच्या आठवड्याचं रीडिंग करणार आहोत. म्हणजे रविवारपासून शनिवारपर्यंत तो आठवडा तुमच्यासाठी कसा असेल. येणारा रविवार ते त्या पुढचा शनिवार तुमच्यासाठी कसा असेल तो आठवडा हे आपण पाहणार आहोत. तुम्ही जेव्हा कधी हे रीडिंग पाहाल त्या रविवारपासून हे रीडिंग तुमच्यासाठी लागू होईल. पहिलं कार्ड काय सांगतंय? येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला न्याय मिळेल, स्पष्टता येईल. जी कुठे भ्रमित स्थिती होती, जर काही पडद्याच्या आड वेगळ्या गोष्टी होत्या किंवा तुमचं जे सत्य होतं ते जर जगापुढे येत नव्हतं तर ते जगापुढे येईल. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल. मग ते चांगलं वाईट जसं कर्म असेल त्याप्रमाणे ते मिळेल. रविवारसाठी ही कार्ड आलं आहे 9 ऑफ कपचं आणि 4 ऑफ पेंटॅकल. म्हणजे इथे हा स्वतःचं भाग्य स्वतःच आपल्या कर्मानी आपल्या हाताने बदलत आहे. आणि
ह्याला कृपाशीर्वादसुद्धा ईश्वराचे आहेत. त्याच्या डोक्यावर सुद्धा एक पेंटिकल आहे आणि त्याच्या हार्ट चक्राच्या इथे एक पेंटिकल आहे. म्हणजे तो जे काही काम करत आहे ते ईश्वराच्या कृपेने आणि हृदयाने म्हणजे प्रेमाने ते काम करत आहे आणि त्यामुळे त्याचं भाग्य त्याला खूप चांगलं म्हणजे त्याचा भाग्योदय होत आहे. इथे 9 ऑफ कप्सचं पण कार्ड आहे. म्हणजे जिथे त्याला संघर्ष करावा लागत होता त्याच्या स्थितीत तो रविवारपासून ईश्वर कृपेने आणि स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने स्वतःचं भाग्य बदलत आहे आणि ह्याच्यात त्याला त्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत आहे. तो आता संघर्ष करणार नाही आहे. रविवारपासूनची तुमची ऊर्जा एक आत्मविश्वासाने पुढे जायची असेल. आत्तापर्यंत जर तुम्ही संघर्ष करत होता, तुम्हाला पैशाबाबत चिंता होती किंवा एक कुठेतरी एक असुरक्षित भावना होती, तर तुमचं भय किंवा ती चिंता दूर होईल आणि ही चिंता दूर व्हावी अशी जी तुमची इच्छा होती ती पूर्ण होईल. आणि हा लाल रंगसुद्धा सांगतोय की तुम्ही शांत व्हाल मनाने आणि प्रगतीच्या दृष्टीने पुढचं पाऊल उचलाल आणि असुरक्षित भावना दूर होईल. तुम्ही निश्चिंतपणे पुढे आपला मार्ग जो काही तुमचा जे काही ध्येय आहे ते गाठायला पुढे जाल. सोमवारसाठी 8 ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलं आहे. म्हणजे आता तुमची अशी स्थिती आहे की तुम्हाला ते पद तर मिळालेलं आहे, पण अजूनही तुम्हाला त्याबाबत खूप मेहनत घ्यायची आहे आणि त्या दृष्टीने तुमचं जे काही कार्य आहे त्याकरिता तुम्ही मेहनत घेत आहात. मग ती ज्ञानाच्या स्वरूपाने म्हणजे काही वाचन करणं किंवा एखादा कोर्स करणं किंवा जे तुम्ही शिकलेले आहात, जे काही तुमचं काम आहे ते अजून कसं चांगलं करता येईल त्याबाबत तुम्ही खूप मेहनत घेणार आहात सोमवारपासून. जिथे तुमचं असं तुम्हाला असं बांधल्यासारखं वाटत होतं की तुमचे विचार जे तुम्हाला त्रस्त करत होते, एकाच जागी अडकवून ठेवत होते, त्या विचारातून तुम्ही मुक्त होत आहात. इथे तुम्हाला कळत नव्हतं की काय करायला हवं नेमकं, कारण डोळ्यावर पट्टी होती. पण आता तुम्ही नेमकं काय करायचं आहे हे योग्य पाऊल तुम्ही उचलाल स्वतःसाठी आणि ह्यातून अनेकांना मार्गदर्शन मिळू शकतं. तुमचं सत्य जे काही आहे त्यासाठी तुम्ही लढायला तयार आहात. तुमचे विचार तुम्ही व्यक्त कराल आणि नवीन विचार तुम्हाला नवा दृष्टिकोन एखाद्या स्थितीकडे पाहण्याचा तुम्हाला मिळेल. हीच तुमची ऊर्जा तुम्हाला किंग ऑफ सॉर्डच्या ऊर्जेमध्ये नेत आहे. एस ऑफ सॉर्ड हे नंबर 1चं कार्ड धरलं तर हे खूप उच्च कार्ड आहे ह्या सॉर्डच्या ऊर्जेमधलं. म्हणजे
काहीच एखादी सुरुवात करायची आणि एकदम उच्चपद गाठावं तसं काहीतरी ह्या आठवड्यात तुमच्या बाबतीत होईल. म्हणजे तुम्ही सोमवार मंगळवारी त्या कामाला सुरुवात कराल, त्या कामासाठी मेहनत घ्याल आणि काही दिवसातच तुम्हाला त्याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण होईल. त्या पदाबद्दल ते काम आपण करू शकतो ही स्पष्टता तुम्हाला येईल. तुमचे विचार तुम्ही बिनधास्त मांडाल. बुधवारी तुम्ही जास्त करून प्रार्थनेवर भर द्याल. तुमची जी काही समृद्धी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, जी काही स्थिरता तुमच्या आयुष्यात आली आहे, जी समृद्धी तुमच्या आयुष्यात आली आहे, त्याकरिता तुम्ही देवाचे धन्यवाद मानाल. ईश्वराचे आभार मानायला तुम्ही जास्त वेळ द्याल आणि थोडासा आरामसुद्धा कराल. काहीतरी प्लॅनिंग करू शकता. म्हणजे जिथे तुम्हाला असं वाटतंय की मला अजून खूप काही करायचं आहे, तर त्याबाबत ईश्वराकडे तुम्ही प्रार्थना कराल की बाबा मला तू बळ दे. आणि त्या दृष्टीने आराम जरी केलात तरी तुमच्या डोक्यात ते विचार चालू राहतील की एखादं काम कसं करता येईल, त्याबद्दल चिंतन तुम्ही कराल. ह्या ऊर्जेबद्दल मी सांगितलंच आहे, पण तरी इथे हे पण सांगते की एखादी व्यक्ती तुम्हाला ह्या बाबत आपण असं सांगू शकतो की जिथे कोणी तुम्हाला प्रेम व्यक्त करत होतं, जिथे कुठे कोणी तुम्हाला प्रपोज केलं होतं किंवा जिथे प्रेमाची गोष्ट होती, तिथे तुम्ही तुमचं सत्याची तलवार उचलाल. तुम्ही सत्याच्या मार्गावर चालाल. मग तुम्ही घाबरणार नाही. आणि तुमच्या या सत्यालाच जिथे कुठे प्रेमासंबंधी काही गोष्ट होती, म्हणजे नाईट ऑफ कपचं कार्ड हे कोणीतरी व्यक्ती आपल्याला प्रेम व्यक्त करतं ह्याबद्दलचं कार्ड आहे. तर इथे तुम्ही तुमचं सत्य सांगाल आणि त्याबाबत तुम्हाला तुमच्या सत्याबाबत ह्या व्यक्तीकडून दाद मिळेल. तुम्ही जे सत्य तुमचं निर्भयपणे मांडाल त्याबाबत तुम्हाला दाद मिळेल. द फूलचं कार्ड सांगतंय की अतिविचार जिथे तुम्हाला त्रास देत होते तेव्हा तुम्हाला कळेल की एवढे विचार करून काहीच उपयोग नाही. आपण जर बिनधास्त वागलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणूनच तुम्ही विश्वासाने पुढे जाल. तुम्ही त्रस्त राहणार नाही ह्या आठवड्यात. 9 ऑफ सॉर्डची ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा की विनाकारण आपण एकाच गोष्टीचा अतिविचार करतो. आपलंच भय आपल्याला खूप त्रस्त करत राहतं. आपलेच विचार, नकारात्मक विचार अगदी
पुन्हा पुन्हा आपल्याला तेच विचार येत राहतात आणि आपण असे त्रस्त होतो. पण त्या ऊर्जेतून तुम्ही समर्पित भावनेमध्ये याल, बिनधास्त पुढे जाल. म्हणजे एखादी गोष्ट करून पाहाल की आता आपल्याला ह्या कार्यात जर पुढे जायचं असेल तर थोडंसं चुकलं तरी त्या चुकांमधून तुम्हाला काहीतरी कळेल. ह्या दृष्टीने तुम्ही बिनधास्त ते काम कराल. द हर्मिटचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत आत्मशोध घ्याल, अजून त्याबाबत अभ्यास कराल. स्वतःचा शोध घ्याल, ज्यामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की आपण लोकांना मदत करणं हे आपलं पहिलं काम आहे. आणि ह्या तुमच्या आत्मशोधानेच तुम्हाला एक असा मार्ग मिळेल की ज्यात तुम्ही सगळ्यांची मदत करा. ती दानत तुमच्याकडे निर्माण होईल. दानाचं महत्त्व कदाचित ह्या तुमच्या आत्मशोधामध्ये तुम्हाला दानाचं महत्त्व लक्षात येईल की आपण दुसऱ्यांना जेव्हा देतो तेव्हा तेवढा ती देण्याची हिंमतसुद्धा आपल्यात लागते. जरी असलं तरी आपण देतोच असं नाही, हे कुठेतरी तुमच्या लक्षात येईल. हे होतं तुमच्या पुढच्या आठवड्याचं रीडिंग. ह्यातून तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.